कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई तसेच पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी आता वस्त्रसंहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात येणार आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर करत भाविकांना सूचनाचं पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। महालक्ष्मी अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते। सुट्टी आणि सणासुदीच्या काळात राज्यभरातील भाविक महालक्ष्मी अंबाबाई ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत असतात। याआधी भाविक जीन्स आणि वेगवेगळा पेहराव करून मंदिरात प्रवेश करत होते, मात्र यापुढे तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावे लागणार आहेत। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई आणि महालक्ष्मी देवस्थान तसेच केदारलिंग ज्योतिबा देवस्थान वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा इथं काही भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश करतात। काही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांसाठी ड्रेस कोड करण्यात आलाय। करवीर निवासिनी देवस्थान हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असून या मंदिराचं महत्त्व फार आहे। तरी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावेत। मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करून त्याचं पालन करून पुरुष व महिला भक्तांनी कपडे परिधान करावेत आणि सूचनांचं पालन करून देवस्थान व्यवस्थापन समिती सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या मंदिरांसाठी आपण वस्त्रसंहितेचं आवाहन केलेलं आहे। यामध्ये आपण फार बंधन न घालता पूर्ण कपडे असावेत आणि शक्यतो हा पारंपरिक वेशभूषेत आपण असावा असं आवाहन केलेलं आहे। परंतु अपेक्षा अशी आहे की स्कर्ट, 3/4, बरमुडा या प्रकारचे अंग प्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने आपण आवारात असं घालून येऊ नये ही अपेक्षा आहे। भाविकांनी आपण मंदिरात दर्शनासाठी येतोय, धार्मिकतेच्या दृष्टीनं आपण मंदिराचं महत्त्व जाणून आपण दर्शनासाठी ज्या पद्धतीनं आपल्या घरात हे करतो त्याच पद्धतीनं मंदिरात पण आपण दर्शनासाठी यावं अशी अपेक्षा आहे। आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना ज्या पद्धतीनं पोशाख करतो तो मंदिरात असू नये यासाठी हे आपण आवाहन केलेलं आहे। ही ड्रेस कोडची ही सक्ती असणार आहे की हे आवाहन आहे? नाही, आपण पहिलाच हे केलेलं आहे की हे आवाहन आहे आणि आपले भाविक या आव्हानाला प्रतिसाद देतील असे आपल्याला चांगली अपेक्षा आहे। आणि धार्मिकतेच्या दृष्टीनं आणि मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे म्हणून आपण ते आवाहन केलं। तोकडे कपडे घालून जर त्या ठिकाणी भाविक आले तर काय नेमकी व्यवस्था असणार आहे देवस्थानची? त्यामध्ये भाविकांना तिथं गेटवर त्यांना सूचना दिल्यावर तिथं बाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी सोहळ्याची व्यवस्था ठेवलेली आहे। भाविक तिथून सोहळे घेऊ शकतील किंवा आवश्यकता वाटली तर आपण ही व्यवस्था त्यांना सोहळे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करू शकतो। नाही, अशी काही तरतूद